सर्व कामातून वेळ काढून त्या ठिकाणी म्हशीला चारा म्हणजे घास या ठिकाणी लावत आहोत। दररोज आंदोलन असेल, मोर्चे असेल, लोकांचे कामं असतील, अनेक प्रश्नावर दररोज कुठल्या ना कुठल्या ऑफिसला जाणं असतं, बीटी असतात, कामं असतंय। आज सर्व काम बंद करून आज कुठल्याच ऑफिसला न जाता हे आज घरच्या म्हशीसाठी हे घास लावणं चालू आहे। कामाच्या व्यापामध्ये, या सामाजिक कामाच्या व्यापामध्ये अनेक कामं घरची बाजूला राहतात। आज हे लागवड चालू आहे। चारा आपल्या घरचा असावा, दूध पण आपल्या घरचं असावं। बाजूला म्हैस आहे, मुरा चिमरी नावाची म्हैस आहे बाजूलाच। आज घास लावायचं काम, टोबायचं काम, ऊसासारखं लावायचं काम आज चालू आहे। बांधवांनो, वडील गेल्यापासून शेत असेल, संस्थेच्या परिसरामधली जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे। वडील खूप मोठं ताकद असती। या ठिकाणी हा घास लावायचं काम आहे। खूप दिवसानं राशनचा मुद्दा असेल, संजय गांधी श्रावणबाळच्या पगारी असतील, हे आंदोलनामुळं गावोगाव जाऊन लोकांच्या मिटिंगा असतील, बैठका असतील, खूप अशा पद्धतीनं हे एवढं रान घास लावलेला आहे आणि या ठिकाणी बेन आलेला आहे। बेन आणि तोडायचं आहे, लावायचं आहे। लाईट गेली म्हणून थोडं थांबतो। बांधवांनो, अशात नवनवीन व्हिडिओसाठी अनेक विषय घेऊन मी आपल्यासमोर येत असतो। जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणसाच्या न्याय हक्कासाठी मी काम करत असतो। माझं सबस्क्राईब
माझं चॅनेल लोकजागर नावाचं सबस्क्राईब आहे, लोकजागर चॅनेल आहे, त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करीत चला. आपल्या सर्वाच्या आधारावर, तुमच्या सर्वाच्या मदतीवरच हे सामाजिक काम चालू आहे. आणि म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की माझ्या ह्या लोकजागर नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या ठिकाणी अनेक बेनं भरपूर आहे. हे बेनं जाऊन सकाळा शेजारच्या गावचं जाऊन, देवळा गाव आहे, देवळा गावचं जाऊन, गावातील जाऊन, मित्राला जाऊन ही बेनं आणलेलं आहे. थोडं बेनं आणि शिल्लक आहे. जशी जशी लाईट येईल तशी जशी रान भिजवून, आमच्याकडे मराठवाड्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये, अंबेजोगाई तालुक्यामध्ये, आमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे, तरी बोरच्या पाण्यावर आज ठरवून घेतलं, आज बाहेर जायचं नाही. हे घास लावल्याशिवाय माझी ही आमची घरची लक्ष्मी, आमची लक्ष्मी ही आमची लक्ष्मी आहे, तिचं नाव लक्ष्मी आहे. आणि आता सध्या गाभण आहे. उद्या येणाऱ्या 4 तारखेपासून तिला 9वा महिना लागल. आणि कधी आमच्या घरामध्ये आपल्या घरच्या म्हशीचं दूध खायला मिळेल. बाहेरच्या दुधावर माझा विश्वास नाही. कितीही पैसे दिले तर लोक दूध चांगल्या पद्धतीनं देत नाहीत, असा माझा अनुभव आहे. म्हणून घरचीच म्हैस आपल्या घरी असावी. शेतामधला कडबा असेल, ह्या परिसरामधलं गवत असेल, त्या म्हशीला घास लावला त्या म्हशीसाठी, तिनं पण चांगलं तिला खाया यावं, चांगलं खायला तिला मिळावं, चांगलं तिनं दूध द्यावं. म्हणून आज दिवसभराच्या कामाचा हा श्रमदान ह्या ठिकाणी केलेला आहे. बांधवांनो, सर्व बांधवांना माझी विनंती आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. थोडं बोलतो, थांबतो. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. Mau dikucang, Papa.